तर तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आमच्याकडे तर याला मुटकुळे म्हणतात। चला तर आता रेसिपी बघूया। 15-20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, 7-8 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरं ॲड करून हे मस्तपैकी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे घ्यायची आहे फ्रेश कोथिंबीर आणि ती बारीक कट करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये ॲड करायचं गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि 2-3 चमचे बेसन पीठ। तुमच्याकडे बाजरीचं पीठ असलं तर तेही तुम्ही ॲड करू शकताय। आणि मस्तपैकी जो मिक्सरला आपण बारीक वाटलेला मसाला आहे तोही ॲड करायचा आहे। त्यानंतर ॲड करायचं चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल आणि प्रमाणात पाणी ॲड करून याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि तो 5 ते 10 मिनिटे भिजून घ्यायचा आहे। आणि इकडे साईडलाच मी स्टीमर ठेवलेलं आहे। तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये पाणी ॲड करून वरती जी आपली पुरणाची चाळणी असते ना त्यावरही हे मुटकुळे वाफवून घेऊ शकताय। तर इकडे बघा 10 मिनिटांनंतर मी हे मुटकुळे तयार करायला घेतले आणि अशा प्रकारे हे मुटकुळे वळून घ्यायचे आहे आणि असे स्टीमरमध्ये ठेवून याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटे छानपैकी अशी स्टीम द्यायची आहे। आणि बघा नंतर हे अशा प्रकारे होतात। तर तुम्ही आता हे डायरेक्टली असेही खाऊ शकतात किंवा मग तव्यावरती असे शॅलो फ्राय करू शकता आणि काहींना आवडत असेल तर ते डायरेक्टली डीप फ्रायही करू शकतात, पण ते खूप जास्त ऑइली होतात। सो मी हे मुटकुळे इकडे शॅलो फ्राय केले आणि मस्तपैकी खरपूस भाजेपर्यंत याला तव्यावरती असे भाजून घ्यायचे आहे। तेल तुमच्या याच्यानुसार तुम्ही ॲड करू शकताय आणि ट्रस्ट मी गाईज इतकी छान टेस्ट लागते ना, तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। नक्कीच तुम्हाला हे आवडतील। आणि मग हे तुम्ही कशासोबत खाऊ शकताय तर हे तुम्ही असेही खाल्ले तरी चालतील किंवा दहीसोबत खाऊ शकताय। आणि मी याचं कॉम्बिनेशन केलं होतं कढीसोबत आणि खरंच खूप छान लागले। एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।